ज्यूसमध्ये लघवी मिसळणाऱ्या विक्रेत्याला नागरिकांचा चोप, व्हिडिओ व्हायरल। उत्तर प्रदेशातील एका गावात अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे, जी सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे। इथे एका ज्यूस विक्रेत्याने विक्रीसाठी बनवलेल्या ज्यूसमध्ये लघवी मिसळल्याचा आरोप आहे। या कृत्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे, ज्यामुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। एका घटनेनंतर संतप्त नागरिकांनी संबंधित ज्यूस विक्रेत्याला जागीच पकडले आणि त्याला चांगला चोप दिला। यानंतर पोलिसांनी तातडीने माहिती देण्यात आली। आरोपीची ओळख आमिर आणि त्याचा मुलगा साबिर अशी झाली आहे। पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलं असून त्याच्यावर कारवाई करण्यात येत आहे। या घटनेनंतर संपूर्ण शहरात मंडाला परिसरात एकच खळबळ माजली आहे। ही घटना समोर आल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे। लोकांमध्ये विश्वासघात झाल्याची भावना आहे। ज्यूससारखे रोजच्या जीवनातील साधे पेय देखील आता अशा घाणेरड्या कृत्यामुळे लोकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे। हे पाहून लोकांमध्ये प्रचंड राग पसरला आहे। व्हिडिओमध्ये दिसतं की नागरिकांनी विक्रेत्याला त्याच्याच स्टॉलवर पकडले आणि तिथेच त्याला मारहाण सुरू केली। या व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाल्याने या कृत्याबद्दल अनेक लोक तीव्र प्रतिक्रिया देत आहेत। पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे। प्राथमिक तपासात समोर आलेली माहिती आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे। पोलिसांच्या म्हणण्यानुसार या घटनेमुळे सार्वजनिक आरोग्याचा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे आणि अशा घटनांना त्वरित आळा घालण्यासाठी कठोर कारवाई केली जाईल। या प्रकारामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे। खास करून अशी सार्वजनिक ठिकाणी विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांबाबत आता अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे। लोकांनी सोशल मीडियावर या घटनेचा तीव्र निषेध केला असून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे। अशा प्रकारच्या घटनांमुळे लोकांच्या आरोग्याशी खेळणं हे गंभीर गुन्हा असून या कृत्याविरोधात कठोर पाऊल उचलली जावीत अशी अपेक्षा नागरिक करत आहेत। प्रशासनाने अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कडक उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलं आहे। मित्रांनो, अशी घटना कुठे होऊ नये यामुळे हा व्हिडिओ नक्की सगळ्यांना शेअर करा। धन्यवाद।